हो मी तिला घाबरतो, मी बाथरूमला जातोय असं खोटं सांगून आलोय, ठीक आहे? हा मग काय? अगं मी 5 मिनिटापेक्षा जास्त बाथरूम मध्ये नाही थांबू शकत, आणि जर अधिक वेळ इकडे गेला ना तर प्रॉब्लेम होईल. हा हा ऐक ऐक, मी तुला कॉल करतो हा, पण आई सोबत नसताना. ओके, चल चल मी ठेवतो आता. हा, बाय. काय कुठे काय? कोणाशी बोलत होतास? मन्या. कोण म्हण्या? आता मन्या कोण असणार? मित्र. पण प्लीज हा, हे आईला नको सांगूस. अरे मित्राशीच बोलत होतास ना, मग सांगायला काय प्रॉब्लेम आहे? ऍक्च्युली प्रॉब्लेम वेगळा आहे. काय प्रॉब्लेम आहे? ते नाही सांगू शकत मी तुला, तुला नाही कळणार. बरं ठीक आहे, नको सांगूस. मी तुझ्या आईलाच विचारते. एक मिनिट, मी सांगतो तुला. ऍक्च्युली माझ्या आईला माहिती नाहीये की माझ्याकडे मोबाईल आहे. का? मोबाईल असायला काय हरकत आहे? नाही, ऍक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की माझ्या आईला वाटतं की ह्या मोबाईलमुळे तरुण पिढी बिघडली आहे. बरं ठीक आहे, पण यावर तुझं मत काय आहे? मला हे नाहीच पटत, पण तिला बरं वाटावं म्हणून मी लपवून ठेवतो. अरे लग्न पण त्यांना बरं वाटावं म्हणून करतोयस का स्वतःला वाटतं म्हणून करतोयस? तिला बरं वाटावं म्हणून. काय? नाही, मला करायचंय लग्न, पण आईच्या विरोधात कसं जायचं म्हणून ती बोलते तसं मी करतो. मग त्या जर म्हणाल्या विष पी, त्या जर म्हणाल्या 10व्या मजल्यावरून उडी मार, तर ऐकणार आहेस? हो. हा, श्रावण बाळ ना तू. पण मग हे फोनचं का नाही सांगितलंस? हे काय नाही, हा गुन्हा आहे, मोठा गुन्हा आहे. मी माझ्या होणाऱ्या सासूला हे सगळं सांगायला पाहिजे. प्लीज 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 प्लीज, तुझ्या पाया पडतो का, तिला काही सांगू नको. माझी वाट लागेल का, माझी वाट लागेल. आमच्या घरामध्ये ती सांगेल तीच पूर्व दिशा असते. मी तुझ्या पाया पडतो प्लीज का, माझा ऐक बरं ना. बरं बरं ठीक आहे, रडू नकोस. पण मला हे पटलेलं नाही हा तुझं अजिबात. चुकीचं आहे हे. तुला स्वतःच असं काही मतच नाहीये. नाही नाही, ही सगळी हुकुमशाही झाली. नाही नाही, चुकीचं आहे हे. सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं. सॉरी. मी ऑलरेडी डिस्टर्ब झालीये. जाऊ दे, बोल काय झालं? आय डोंट नो यार, म्हणजे घरात गोंधळ चालू आहे, सगळे भांडतात एकमेकांशी. का? आता अचानक काय झालं? तेच म्हटलं ना, मला नाही माहिती. आई आणि मामी पण भांडतात आणि आई घर सोडून जायला तयार झालीये. अरे यार, कधी थांबणार आहे हे सगळं? बरं ठीक आहे, आता आपण काय करायचं? हे बघा बंड्या, राव. हा मी जरा हिला घेऊन जातो. जरा प्रॉब्लेम झाला, आम्ही आलो. चल आपण काहीतरी. बंड्या बाथरूमला जातो म्हणून सांगून गेलं, त्याचा अजून पत्ता नाहीये. एवढा वेळ लागतो का बाथरूमला? शैला, काय ग, बॅग घेऊन कुठे निघालीस? मी हे घर सोडून चालले. काय? का? मलाच आता या घरात नाही राहायचं. अगं काय झालं काय असं? आई हे असं का करतेस तू? तू तरी समजव प्लीज. हो आता ऐक ना ग प्लीज नीरजचं. ऐक ना, तू असं डोक्यात नको ना राग घालून घेऊ. आपण काढूया ना काहीतरी सोल्युशन. हो ना? हो आत्या, आपण करू ना काहीतरी. आणि तू एकटी कुठे जाणार आहेस? कुठेही जाईन बाळा, पण ज्या घरात माझ्यावर एवढे आळ घेतले जातात त्या घरात आता मी नाही राहू शकत. नाही आत्या, प्लीज असं नको ना बोलूस ग. प्लीज, तू माझं नाही ऐकणार. प्लीज माझ्यासाठी थांब प्लीज. तुला माहितीये बाळा, मी तुला नाही नाही म्हणू शकत. येस, म्हणजे तू थांबतेस. येस, आय लव्ह यू. नाही नाही, मी आत्ता नाही थांबणार आहे. झाली तेवढी शोभा पुरे झाली. नाहीतरी लता बहिणींना मी या घरात नकोच आहे ना. नाही, होऊ दे त्यांच्या मनासारखं. एक मिनिट, शैलवंश उगाच माझं नाव मिडल मध्ये घेऊ नका. तुम्हाला जायचं असेल तर जाऊ शकता, थांबायचं असेल तर थांबवू शकता. मला दोष द्यायचं काम नाही. तुम्हाला कोणीही दोष देत नाहीये. हो का? मग उगाच उद्धार चालला होता का माझ्या नावाचा? यश, नीरज, अरे काय चाललंय हे सगळं? यांची भांडणं थांबतच नाहीयेत. काय करायचं आता? मला खरंच काही सुचत नाही यार, काय करायचं ते. बरं बरं ठीक आहे ठीक आहे, मी एक काम करते. मी ना पप्पांना बोलवते, तोपर्यंत तुम्ही या दोघींना सांभाळा. सांभाळा जा. ए दादा, आयुष्यामध्ये मी फार सरळ मार्गी माणूस आहे आणि सगळं सरळ प्रामाणिकपणेच करत आलोय. कोणाला सांगतोय? एक मिनिट, कुठे झालंय? कोणाला सांगतोय म्हणे? हे घे, हे बघ, हे बघ. काय? हा 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 हिशोब या वर्षीचा. मला नाही बघायचा. मागच्या वर्षीचा हिशोब तुम्हाला मिस्टर चंद्रकांत देशपांडे ऑलरेडी दाखवलेला आहे.
हवा असेल तर आणखी मागच्या 5 वर्षाचा पण दाखवतो. मला त्याची गरज वाटत नाहीये. पप्पा काका तुम्ही का भांडताय? तुझ्या बापालाच विचार ना, सगळ्या गोष्टीचा हिशोब मांडतो तो. हो ठेवतो, पण मुद्दाम ठेवला का तर तू अविश्वास दाखवलास माझ्यावर म्हणून. हे बघ, मी असं काही म्हटलेलं नाहीये. तू चिडतोयस कारण तुझ्या मनामध्ये चोर आहे. बस पप्पा काका, आधीच आत्या आणि काकू भांडतायत ते सांगायला मी तुम्हाला इथे आले, तर तुम्ही तेच करताय. तुझ्या बापाला विचार, तो बराचसा कावळा करतोय. मी पराचा होय. कावळा, मी करतो होय. पराचा कावळा. अरे पहिल्यांदा वाकडं कोण बोललं आठवून बघ ना जरा. तू नाही म्हणालास काय सगळं तुमचंच चांगलं होणार आहे, आमचं काय बाबा. हो आता होणार आमचं. नाही होणार ना, कारण जे दिसतं तेच बोललोय मी. पण तू असं बोलूच कसं शकतो. मला दिसतंय ना कोणाचं भलं होतंय ते. आता काय करू, त्यांना पण सांगून काही उपयोग नाही. हा, आई आजीलाच सांगायला हवं, तीच बरोबर करेल सगळ्यांना. तू घरात आलीस आणि सगळी साडेसाती सुरू झालीये. उगाच माझ्या नावावर काही खपू नका, मी काहीही केलेलं नाहीये. नाही नाही, तू काही केलं नाहीस ग, तुला घरात घेतलंय, आमचंच चुकलं. एक मिनिट तुम्ही भांडू नका प्लीज यार, तुम्ही प्लीज भांडू नका. बाहेर खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, तुमची गरज आहे, बाहेर चला. आता बाहेर काय झालं? तू गप गा, तुझ्यामुळे झालंय सगळा. ठीक आहे, तुम्हाला भांडायचं ना माझ्याशी, ठीक आहे, बाहेर जाऊन सगळ्यांच्या समोर काय ते होऊन जाऊ दे. चला बाहेर. नको. चल चल, घाबरते का काय कोणाला? आज जी, तुम्ही शांत सांगूनच बसा, टाकताय सगळ्यांना. आता ये ना बाहेर, घाबरलीस का काय? ये. घाबरली नाहीये, येते मी बाहेर, येतेच. ये. आता यांना काय झालंय? या का भांडतात? अरे याच नाही, अख्खं घर भांडतंय नुपूर. हो यार, काय झालंय काही कळतच नाहीये. पप्पा आणि काका पण भांडत होते. तर आपण काय करायचं रे? आपण काय करायचं? आपण फक्त बघत राहायचं. आज काय ते होऊन जाऊ देत ना फायनल. बास झालं, खूप ऐकलं, खूप सहन केलं मी. सहन तुम्ही नाही, सहन आम्ही केलं तुमच्या मुलामुळे. नाही ते एव्हाना टॉवर मध्ये गेलो असतो आम्ही. प्लीज नका ना असं भांडू, सगळं चांगलं होईल, शांत राहा. हे बघा, आप्पा साहेबांचं माझ्यावर प्रेम होतं आणि आम्ही काही गुन्हा नव्हता केला. तर लग्न झालेल्या पुरुषावर प्रेम करणं म्हणजे भूषणच वाटतं ना तुला? हो, होतं माझ्यासाठी भूषण. झालं तुमचं समाधान? आई काय झालं यांना आत्ता आत्ता? काय माहिती काय झालंय, पण कसले भांडतायत बघ ते. सगळं मनातलं बाहेर येतंय. मला माहितीये हे सगळं तूच करतेस ना. काय करते ग? मला आवडतं परीक्षा घ्यायला. ते सोड, तू कधी मला सांग, बाथरूम मध्ये गेला होतास ना तू? एवढा वेळ का लागला तुला? अगं आज मी पाणी खूप प्यायलं होतं ना, म्हणून मला उशीर झाला. खरं सांग, कुठे गेला होतास? ते हे बघ, खरं सांग, खरं सांग. आई मी हे सूर्या ऐक ऐक, तू तर गप्पा बस. सूर्या, तू माझा सख्खा भाऊ नाही, पक्का वैरी आहेस. दादा हेच ऐकायचं शिल्लक होतं. बास, धन्य झालो मी हे ऐकून. पप्पा काका आई आजी बाई आजी आत्या काकू नीरज, प्लीज शांत व्हा ना, नका ना भांडू प्लीज. हो, आणि ऐकणार नाहीये. काय ऐकून आले होते आणि काय चाललंय यांचं? ह्या अशा भांडणांमुळेच मग एकाची 4 घरं होतात. तुमचं सुद्धा असंच होणार वाटतं. नाही बाई, मला नाही असल्या भांडखोर घरात लग्न लावून द्यायचं तुझं. चौथ्या महायुद्धाला सुरुवात झाली वाटतं, आणि त्यासाठी देशपांड्यांचा वाडा निवडलाय की काय? मित्र पक्ष आणि शत्रू पक्ष ओळखीचे दिसत आहेत. तो काही जयंत काका सगळे आपल्या घरचेच आहेत. बघणारे मुलगा बघायला आला आणि कसे भांडतात ते सगळे. मी करतो बरोबर, पण आधी मला माझ्या मुलाला भेटू दे. हं? जयंत काका तू चल आधी. ओके. बघ. नमस्कार. कसं आहेस बाळा? तू तुझ्या बांधखुरदार लोकांकडे लक्ष देऊ नको ना. माझ्या मुलाचं लग्न मी या भांडखोर घरात लावून देणार नाहीये. कुठे आहे तुमचा मुलगा? हा काय माझा मुलगा? हे माझे बाबा आहेत. हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हा तुमचा मुलगा नाहीये. तुमचा जरी हा मुलगा असला तरी आता हा माझा मुलगा आहे. ए सुकड्या, हा तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? हा तुझा मुलगा नाहीये, हा माझा मुलगा आहे. हे बघा, हा माझा मुलगा आहे. तू आता माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस. हा, पुन्हा एकदा जरी याला माझा मुलगा म्हणालास ना, तर माझ्यासारखी वाईट बाई नाही कोण. मी नाही म्हणत माझा मुलगा आहे म्हणून. हा आपला मुलगा आहे. आपला मुलगा आहे? ए भवाने, काय ग आमच्या जयंत भाऊजीच्या अंगावर हात उगारतेस? कोण समजते स्वतःला? ए बाई,
तू फाटक्या तोंडाची आहेस हे माहितीये मला, पण तू माझ्या नादाला लागू नको हं? नाहीतर नाहीतर काय? आणि फटक्या तोंडाची कोणाला बोलतेस? शैला, अगं तू काय तिची बाजू घेतेस? आता भांडत होती ना तुझ्याशी. आम्ही भांडू नाही तर गळ्यात गळे घालू. तुला काय करायचंय? आणि हा असला तुझा नवरा? आमचे जावई आहेत ते, त्यांचा अपमान करायचा नाही, कळलं? मानापमानाच्या गोष्टी तर तुम्ही मला नकाच सांगू. तुम्ही इथे का आहात ना ते कळलंय मला. विवाह मंडळात दामोदर रावांच्या दुसऱ्या आहात ना तुम्ही. ए, तिचा अपमान करायचा नाही सांगून ठेवतोय तुला. या घरातली पाहुणी आहेस ना म्हणून मी गप्प बसले, तर केव्हाच घरावर हाकलली असती. आई साहेब अगदी बरोबर बोललात तुम्ही. या बाईला घरात घेतलं हीच चूक झाली आपली. अगदी बरोबर बोलतोस दादा. मला ना आल्यापासूनच यांच्या डोळ्यात काहीतरी गडबड दिसते. काय ग, लहानपणीची तुझी ही भांडणं लावायची सवय अजून गेलेली दिसत नाहीये. अगं कळ लावणं चांगलं नसतं, आजार असतो तो. बरं नव्हे ते. सोडा हे असं भांडणं लावणं. आपण दुसऱ्यांचं चांगलं केलं ना की आपलंही चांगलंच होतं. करेक्ट. जाऊ दे ग, कुणाला सांगतेस तू? जित्याची खोड मेल्याशिवाय नाही जात. नका हो अभद्र बोलू. सगळ्यांचं सगळं चांगलं होईल. खरंच चांगलं होईल. बरं वाटलं तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकत्र बघून. एकत्र कुटुंबाची ताकद दुसऱ्या कशातही नसते. आपल्यातनं जगाशी सामना करायची हिंमत येते जेव्हा आपलं कुटुंब आपल्या सोबत असतं. मला अशा कुटुंबाशी नातं जोडायचं होतं, म्हणून मी तुमची परीक्षा घ्यायचं ठरवलं. खरं तर मी या घरात आल्या क्षणी मला जाणवलं की या घराला जसे टेकू आहेत ना तसे तुमच्या नात्यालाही द्यायला हवेत. म्हणून मी हे सगळं केलं. मला माफ करा. मग झालं की नाही आमचं कुटुंब पास? हो, 100%. पण मग आमच्या तसं काड्या लावणं का केलंस? काय ना शैला, आपण हे असे राग रुसवे हेवे दावे असे मनाच्या कोपऱ्यात दडवून ठेवतो. ते बाहेर येण्यासाठी काहीतरी निमित्त लागतं आणि ते निमित्त मी ठरले एवढंच. पण पुन्हा मला अशी संधी देऊ नका हा. मनात जे काही असेल ना ते बोला, भांडा, पण दुसऱ्या क्षणी सगळं विसरून पुन्हा एकत्र या. कळलं का नुपूर? आता तुमची परीक्षा. बोलून टाक जे काही मनात येते. आत्ताच संधी आहे, बोलून टाक. बंड्या इकडे. काय आहे त्याच्या मनात? काय रे, काय म्हणते ती? हा? हो हो आई. काय आहे तुझ्या मनात? बोल ना, बोल बोल. एक मिनिट बोल, तू बोल. बोल ना. लता. खोड्या. हा? लता. अगं अगं आई, आपल्या शेजारी राहते ना ती मला खूप आवडते आई. आई खरं सांगतो, तुझी शपथ. चल, तुझ्या आवडी निवडी घरी गेल्यावर बघते. चल चल. अगं आई ऐक ना. अगं आई ऐकून तर घे. सॉरी सॉरी सॉरी. आई आई एक मिनिट ऐकून तर घे, ऐकून तर घे. मला सांग, तू हे सगळं आधी का नाही सांगितलंस मला? उगाच एवढे मुली बघत राहिले मी. तुला आवडलं नसतं ना म्हणून. मी लोकांना सांगत फिरते मनातलं सगळं बोलून मोकळे व्हा, आणि तू हे सगळं मनातच ठेवलं होतंस. ते काय नाही, तुझं आता मी त्या लता बरोबर लग्न लावूनच देते. खरं? आई तू खरं बोलतेस? हो. अगं पण मग ह्यांचं काय होणार? हा, साजूक तुपाचा काय मस्त वास सुटलाय. शिरा मस्त झाला असेल माझा. खुश होतील वंच. काय करतेस? गोडाचा शिरा भरला डब्यात. कशाला? कशाला काय, त्या शैलावांचं घर सोडून जात आहेत ना, मग जाताना त्यांना गोडाचा डबा जरा देतीये. म्हणजे जाणाऱ्याचं तोंड गोड केलं ना की चांगलं होतं असं म्हणतात. असं काही नसतं, उगाच लोक बोलतात. मी काय म्हणते, तू थांबवू शकतेस त्यांना. वहिनी, हे तुम्ही बोलताय? येस. अहो, तुमच्यावर किती संशय घेतला त्यांनी. अगं पण आता त्यांना त्यांची चूक उमगली आहे, म्हणजे पश्चाताप झालाय असं वाटतंय मला. तर आपण त्यांना मोठ्या मनाने माफ करायला हवं ना. पण त्यांचं त्यांनी ठरवलंय ना, मग मी नाही थांबवणार त्यांना. उगाच माझ्यावर चिडल्या म्हणजे
नाही नाही नको, त्यांचं त्यांना आज ठरवू देत, सगळं चांगलं होईल. सूर्या, विजूची आणि माझ्या नकटूची काळजी घे हा. नेहमी सगळ्यांची काळजी लागून असते मला. याच्यासाठी वार कर, त्याच्यासाठी व्रत कर, घेईन त्यांची काळजी घेईन मी, तूही तुझी घे. चंदू दादा, मला माहितीये माझ्यामुळे तुला आणि लता वहिनीला खूप त्रास झालाय. शक्य असेल तर मला माफ कर. आशीर्वाद दे. राव राव, सुखी राह आणि काही लागलं तर सांगायचं. अगं राहू दे राहू दे. सुखी राह. येते. विजू, तुमच्यासाठी गोडाचा शिरा केलाय, जाताना घेऊन जा हा बरोबर. आणि काळजी नका करू, सगळं चांगलं होईल. काय चांगलं होणार आहे? थांबव ना त्यांना. कसं काय करते? थांबा म्हणा, थांबव ना त्यांना. आई, त्यांना सांगा ना, थांबायला सांगा ना. अगं, नीरजनी इथंच वसईत कुठेतरी खोली बघितलीये म्हणे, इथंच राहणार आहे ती. आई सांगा ना तुम्ही. हो, किती टाइम आहे अजून? मला भाडं आहे दुसरं. तुम्हाला कळत नाही काय ते काय चाललंय ते? नाही येणार कोणी, जा तुम्ही. वहिनी, काय बोलताय तुम्ही हे? तुम्ही गेलात ना शैलवंच, तर मी पण तुमच्या सोबत येणार. थांबा, माझं सामान घेऊन येते मी. पण तुम्हालाच मी या घरात नकोय ना? शैलवंच, आता एका घरात राहायचं म्हटल्यावर भांडं लागणार नाही का? तुम्हाला माहिती नाही का माझा स्वभाव? आहे मी पटकळ, बोलून एमटी होते. नाही हो, तुम्ही बरोबर बोलता लता वहिनी. फटकळ नाही आहात तुम्ही. तुम्ही ना फक्त जरा जास्त स्पष्ट बोलता, एवढंच काय ते. तुम्हाला राग नाही आला ना माझा? नाही हो, नाही, खरंच नाही आला. पकड. शैलवंच, मला माहिती आहे आपल्या दोघींचं पटत नाही, पण तुम्ही घरात नसलात तर मला करमतही नाही हो. हो आत्या, थांब ना ग प्लीज. तर लता काकू एवढी थांब थांब म्हणते तर थांब ना. आणि आत्या, तुम्ही गेल्यावर मला खूप आठवण येईल तुझी आणि जयंता काकाची. मी समजू शकतो रे बाळा, माझा लळा सगळ्यांना लगेच लागतो, माणूसच तसा आहे ना मी. शैलवंच, तुम्ही जर गेलात ना घर सोडून, मला खूप त्रास होईल. आहे मी पटकळ, आहे मी स्पष्ट बघते, पण मग पटकळ माणसाला मन नसतं का? त्याला दुःख होत नाही का? त्याच्या डोळ्यात पाणी येत नाही का? तुम्ही नका जाऊ, तुम्ही इथेच थांबा. बरं बरं, मी नाही जात. हे काय चालवलंय तुम्ही? आता मी काय करू? हे सोपं आहे. टेम्पोला रिव्हर्स गिअर टाक आणि घेऊन जा. तुम्ही असं कसं बोलू शकता? एक काम करा ना, तुम्ही 2 मिनिटं बाहेर थांबा, मी येतो, मग आपण बोलूयात. या लवकर. गो आउट, आउट. आज मला खूप वेगळ्या लता वहिनी भेटल्या. अगं त्याच आहेत त्या. गोड, प्रेमळ. थँक्यू मला समजून घेतल्याबद्दल. नाही, तुम्हाला थँक्यू व्हेरी मच. मी जर घर सोडून गेला असतात ना, मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. फक्त मला एक गोष्ट विचारायची होती. विचारा ना शैलवंच, काय मनात असेल ते विचारा, मोकळ्या व्हा. तो जो बंड्या होता, तो कोणत्या लताविषयी विचारत होता? अगं बाई, अहो
शैलावंच